तर तिकडे विदर्भात अमरावती शहरालाही आज वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसलाय। या तडाख्यात नवनीत राणांचं मुख्य प्रचार कार्यालय सुद्धा जमीनदोस्त झालंय। तर शहरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झालाय। इरविन चौक खापर्डे बगीचा परिसरात झाडं पडली त्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। काय नेमकी परिस्थिती आहे अमरावती शहरातली सांगतात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे। आज पहाटे 4 वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात अमरावती शहराला जे आहे ते झोडपलेला आहे। याचा मोठा फटका जो आहे तो अमरावतीमधील खासदार नवनीत राणा यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाला बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर यांचं इथे अमरावतीच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे खासदार नवनीत राणा यांचं मुख्य प्रचार कार्यालय होतं आणि हे कार्यालय अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे आणि त्यामुळं याचा मोठा फटका नवनीत राणा यांना बसलेला आहे। सध्या जर पाहिलं तर हे प्रचार कार्यालय आता उभारण्याचं काम सध्या काही नागरिक करतात आणि याचा मोठा फटका नवनीत राणा यांना बसलाय। अमरावती शहराची जर परिस्थिती पाहिली तर अमरावती शहराच्या अनेक भागांमध्ये झाडे जी आहे ते उन्मळून पडलेली आहे। त्यामुळे आता काही ठिकाणची वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। तसंच जर पाहिलं तर अमरावती शहरामधला काही भागातील विद्युत पुरवठा जो आहे तो सुद्धा खंडित झालेला आहे आणि त्यामुळं मोठ्या समस्यांना नागरिकांना जे आहे ते तोंड द्यावं लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।